दर्शन माणसाने कधी सोडता कामा नये। आणि म्हणून मी देखील भाग्यवान समजतो स्वतःला। माझी ओळख मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, पण या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम 2,40,00,000 बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख मिळाली, ही सगळ्यात मोठी ओळख। आणि आप्पा तुम्हाला या वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जे आज आपलं नाव आहे आणि आज आपली जी काही कीर्ती आहे ती अशीच मिळत नाही। त्याला भावून घ्यावं लागतं, त्याला त्याग करावा लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो। आणि म्हणून तुम्ही तुमच्या उमेदीच्या काळामध्ये प्रत्येकाला आधार दिला, प्रत्येकाला मदत केली। मदत करणारे तुमचे हात होते, देणारे हात होते। आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासाठी एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि नेहमी आपण या देशभरातल्या केमिस्ट व्यावसायिकांना दिशा देण्याचं काम केलं। जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आपण माझ्याकडे आले। एकदा कुठलं काहीतरी होतं, कोणतरी त्रास देत होता, बरोबर, तर मी त्याचा बंदोबस्त करून टाकला। आप्पा बोलले हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, तुला आप्पा चिंता करू नका। मला आता कोणतरी सांगितलं मला की तुमचा अध्यक्ष काय सचिव हा आणि लोणीची आठवण करून दिली। शेवटी आपण काम कोणासाठी करतो? आपण समाजासाठी करतो। आणि म्हणून या राज्यामध्ये प्रत्येक घटक हा स्वतःला सुरक्षित समजला पाहिजे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं त्याला न्याय देण्याचं काम आज आप्पांसारखे लोक करतात। आणि म्हणून समाज देखील आज सुरक्षित आहे, समाज पुढे जातोय। आणि म्हणून या ठिकाणी मागणी तुम्ही काय काय केलं, खूप केलं। औषध विक्रीचा निर्णय ऑनलाईन केलं, एक्सपायरी औषधांचा विषय, त्याच्यावर विक्रीवर अंकुश, त्याच्या अनेक मागण्यांसाठी आप्पांनी नेतृत्व केलेलं आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही काय जनता दरबारामध्ये दर गुरुवारी औषध वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदत आणि जनता दरबार काही कुठलं सत्तेचा पोष नसताना म्हणजे तुम्ही आमचे पुढे चार पावलं म्हणजे सरकार जिथं पोहोचत नाही तिथं तुम्ही पोहोचता, हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो। आणि काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही गरजूंना औषधे लागली तर त्यांना विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं। खेळाडूंना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, हे सगळं आपण केलं। आणि म्हणून आप्पासाहेबांची माणसं समाजासाठी टॉनिक सारखी असतात। खऱ्या अर्थाने समाजासाठी टॉनिक आहे। मी जसं म्हणतो पब्लिक हे माझं टॉनिक आहे, तसं आप्पासाहेबांसारखी माणसं देखील समाजासाठी टॉनिक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून समाज सशक्त आणि तंदुरुस्त होत असतो। सेवेचे हे टॉनिक त्यांनी खूप वर्ष यापुढे देखील समाजाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देत राहावं आणि त्यांनी शतायुष्य व्हावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा अजून एक काहीतरी शेर मला दिला, दिले नादान तुझे हुआ क्या है, दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है। इस दर्द की दवा आपले आप्पासाहेब शिंदे आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आप्पांचा शतक महोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करू असा विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने आप्पासाहेबांचं मी पुन्हा एकदा अविष्ट चिंतन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदे साहेब धन्यवाद। शिंदे साहेबांचं भाषण बघून हे कळलं की शिंदे साहेब काय आज त्या प्रकारे शिंदे साहेबांनी काव्याची आणि शेर